लग्नानंतर होईलच प्रेम 17 एप्रिलच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. माझे जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांना प्लीज एक रिक्वेस्ट आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेलआयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणारे डेली अपडेट तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलवर येतील. नंदिनी कपड्यांच्या घड्या घालत असते तेवढ्यात तिथे दबक्या पावलामध्ये जीवा येतो आणि हळूच नंदिनीचे डोळे झाकतो. तर नंदिनी जीवाला म्हणते, हा काय चावटपणा, माझे डोळे का झाकले आहेत? त्यावर जीवा नंदिनीला म्हणतो, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, तू डोळे बंद कर. तर नंदिनी खूप खुश होते आणि डोळे बंद करते. तर जीवा त्यांनी आणलेले सरप्राईज नंदिनी समोर दाखवतो. तर नंदिनी त्याला हळूवार हात लावते आणि त्यातून घुंगरांचा आवाज येत असतो. तर नंदिनी आश्चर्यचकित होते आणि जीवा हे काय आणलं तुम्ही म्हणून डोळे उघडते आणि समोर दिसतात तिला पायातील घुंगरं. तर ते पाहून नंदिनी मात्र खूप खुश होते. नंदिनी खुश नाही, आश्चर्यचकित झाली म्हणून जीवाला थोडासा राग येतो. जीवा नंदिनीला म्हणतो, तू असंच करतेस, तू खुश होत नाहीस, तुला कुठलेही सरप्राईज द्या पण तुला कुठल्याही गोष्टीचा धक्काच बसतो. तर नंदिनी जीवाला म्हणते, मी खुश झाली आहे पण त्यासोबतच आश्चर्यचकित झाली आहे. तुम्ही हे घुंगरं आणले कुठून? आणि तुम्हाला हे माहीत नाही घुंगरं विकत घ्यायचे नसतात, ते गुरु त्यांना गिफ्ट देत असतात. तर जीवा नंदिनीला म्हणतो, हो ऐकून तरी घे, हे मी विकत आणलेलेच नाहीत. मी मेडिकलवरती गेलो होतो आईला डोक्याची गोळी आणण्यासाठी. वरती मला डान्स क्लासचा छुमछुम असा आवाज आला, त्यामुळे मी वर गेलो. तर त्या डान्स क्लासवाल्यांना वाटले मी माझ्या मुलीचंच ॲडमिशन घेण्यासाठी आलो. तर नंदिनी जीवाची खेचते. नंदिनी जीवाला म्हणते, आताही मला तुम्ही नक्की फेकताच आहेत, कारण तुम्ही कधी मला खरं सांगता का? तुम्ही खूप फेकता. तर जीवाला खूप राग येतो. जीवा नंदीला म्हणतो, अच्छा तुला वाटतं ना आता मी फेकतो, आता मी तुला काही सांगणारच नाही. त्याच्यापुढे खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे पण मी आता तुला सांगणार नाही. तर तर नंदिनी जीवाला थोडासा भाव देते आणि सांगा प्लीज सांगा असं म्हणते. तर जीवा नंदिनीला म्हणतो, मी त्या क्लासमध्ये गेलो, त्या बाईंना म्हटलं, हो मी माझ्या मुलीचं ॲडमिशन घेण्यासाठी आलो आहे. तर त्या बाईंनी मला विचारलं, किती वर्षाची आहे तुमची मुलगी? मी त्या बाईंना म्हटलं, माझी मुलगी अजून यायची बाकी आहे. जेव्हा कधी मला इन फ्युचरमध्ये मुलगी होईल, माझ्या मुलीचं ॲडमिशन मी तुमच्याच क्लासमध्ये घेईल, माझा हा शब्द आहे. प्लीज मला हे घुंगरं द्या ना. मी त्यांना खूप 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 रिक्वेस्ट केली. त्यांना माझे बोलणे ऐकून खूप खुश झाले आणि त्या पण मला म्हटल्या, जेव्हा कधी तुमची बायको प्रेग्नेंट राहील तर तिला कथ्थकचे नक्की तुम्ही डान्स दाखवा, कारण तिचे प्रिपरेशन हे पोटामध्ये असल्यापासूनच होईल. तर जीवाचं हे बोलणं ऐकून नंदिनी खूप खुश होते आणि नंदिनी जीवाला म्हणते, मला बोलायचं नाही पण एक बोलू का? जर आपल्याला मुलगी नाही झाली आणि मुलगा झाला तर जीवा कान बंद करून घेतो आणि नंदिनीला म्हणतो, हे अजिबात म्हणायचं नाही, कारण मला माहीत आहे आपल्याला मुलगीच होणार आहे. तर दोघांची खूप छान गंमत मस्ती सुरू असताना तेवढ्यात तिथे नंदिनीच्या मोबाईलवरती एक अननोन व्यक्तीचा कॉल येतो. नंदिनी जीवाला म्हणते, अरे जीवा बघ ना, कोणतरी अननोन व्यक्ती कॉल करत आहे. त्यावर जीवा नंदिनीला म्हणतो, अगं उचल ना मग, स्पीकरवरती टाक. तर नंदिनी कॉल रिसीव्ह करते, कॉल स्पीकरवरती टाकते. तर तो व्यक्ती नंदिनीला म्हणतो, तुम्ही ज्याच्या शिरत आहेत ना ते सैतानाचं घर आहे. या प्रकरणामधून लांब राहिलं ते तुमच्या भल्यासाठी होईल. त्या दोघांचे बोलणे ऐकून दोघांना मात्र खूप मोठा धक्का बसतो. तर नंदिनी त्या व्यक्तीला म्हणते, तुमचंच मुले पळवायचं रॅकेट आहे ना, तुम्हीच मुलं पळवत आहेत ना, तुमचंच हे रॅकेट आहे मला माहीत आहे, पण तुम्ही जे काही करत आहे ना ते वेळेच्या आत थांबवा, कारण हे कारस्थान तुमचं मी जगासमोर आणणार आहे. मी नैनाचा मुलगा वेदांत शोधत आहे. तर तो व्यक्ती नंदिनीला खूप मोठी धमकी देतो आणि तो मोबाईल ठेवून देतो. तर नंदिनी जीवाला म्हणते, ती अत्तर विकणारी फक्त एक प्यादी आहे, किंग तर हा आहे. तर दोघांना खूप मोठा पुरावा सापडलेला असतो. तर इकडे रम्याने विजयला कॉल केलेला असतो. रम्या खूप खुश असते. तर विजय रम्याला म्हणतो, काय गं खूप खुश दिसत आहेस, नक्की काय प्रकरण आहे? त्या रम्या विजयला म्हणते, लवकरच तुला समजणार आहे आणि खरंच मी आतून खूप खुश आहे. त्यावर विजय रम्याला म्हणतो, तू खुश आहेस ना?
हे खूप ऐकूनच मला फार आनंद होत आहे. दोघांचं बोलणं सुरू असताना तेवढ्यात तिथे वसू आत्या गुरुजींना घेऊन येते. तर रम्या कॉल ठेवून देते. तर गुरुजी वसूला म्हणतात, मुलगा फारच जावई आहे. तर वसू गुरुजींना म्हणते, हो माझा जावई खरंच खूप गुणी आहे. तर गुरुजी रम्याला विचारतात, मी महाभारत दिलं आहे ते पुस्तक तू वाचत आहेस ना? तर रम्या गुरुजींना म्हणते, ते खूपच बोर पुस्तक आहे. त्यामध्ये काही आहे का फ्युचरमध्ये काही पुढे चालून काय होणार आहे याबद्दल त्यात सांगितलं आहे का? तर रम्याचं बोलणं ऐकून गुरुजींना मात्र खूप मोठा धक्का बसतो, कारण अजून तिने हे पुस्तक वाचलेलंच नसते. तर रम्या गुरुजींना म्हणते, गुरुजी मला सांगा ना, माझं लग्न पार्थसोबत होईल का? तर वसू आत्यासुद्धा गुरुजींना विचारते, रम्याचं लग्न विजयसोबत होईल का? तर गुरुजी गोंधळतात. गुरुजी रम्याला म्हणतात, काव्याला बाळ पण होणार आहे आणि तुझं लग्न पण होणार आहे, आणि आशीर्वाद देऊन तिथून निघून जातात. तर काव्या विचार करते, माझं लग्न पारसोबत कसं होणार? जर काव्याला बाळ होणार तर नक्की हे काय सुरू आहे, आणि नक्की गुरुजींनी कशासाठी आशीर्वाद दिला? म्हणून ती पूर्णपणे गोंधळून जाते. तर इकडे काव्या मुद्दाम रम्याची खेचण्यासाठी आणि रम्याचं कारस्थान बाहेर आणण्यासाठी किचनमध्ये जाते आणि हातामध्ये पपई घेऊन बसलेली असते. आणि तोच चान्स रम्या पाहते. रम्या काव्याकडे येते. काव्या रम्याला म्हणते, काय करत आहेस काव्या? तर काव्या रम्याला म्हणते, बघ न रम्या, किती छान ही पपई पिकली आहे आणि खूप खावीशी वाटत आहे. वेळेच्या आत नाही खाल्ली तर खराब होऊन जाईल. असं म्हणत काव्या ती पपई कापायला घेणारच असते. तर रम्या काव्याला म्हणते, अगं विसरलीस का? तू प्रेग्नेंट आहेस ना? तुला ही पपई कशी काय खाता येईल? त्यावर काव्या रम्याला म्हणते, हो खरंच मी तर विसरलेस. किती काय कोणत्या कोणत्या गोष्टीची आठवण ठेवायची हे खरंच लक्षात येत नाही. तुझी फ्रेंड बघ ना, तिने किती गोष्टी बलिदान दिल्या आहेत. आता या गोष्टी मी माझ्यासोबत होऊ देणार नाही. तुझं खूप छान आहे ग रम्या, अजून तुझं लग्न झालेलं नाही. तुला खूप काही गोष्टी एन्जॉय करता येतील. पण मी आता ठरवलं आहे, मी हे बाळ अबॉर्शन करणार आणि मी सुद्धा सगळ्या गोष्टीचा आनंद घेणार. मला जे हवं आहे ते मी मिळवणार. तर काव्या रम्याला म्हणते, एक काम करतेस का? उद्या हॉस्पिटलमध्ये माझ्यासोबत येतेस का? तर काव्याचं हे बोलणं ऐकून रम्याला मात्र खूप आनंद होतो, कारण आता काव्या अबॉर्शन करण्यासाठी तयार झालेली असते असं तिला वाटते आणि तिचा हा आनंद गगनात मावत नसतो. त्यावर तर रम्या काव्याला म्हणते, हो का नाही येणार? येईल ना, मी नक्कीच तुझ्यासोबत येईल. मी नाही तर तुझी कोण मदत करणार? आणि असं म्हणून ती काव्याला मिठी मारते. तर काव्या खोटं नाटक करत रम्याला म्हणते, रम्या तू खरंच खूप चांगली आहेस. या घरामध्ये तू आणि तूच फक्त मला समजून घेतेस, तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. तर इकडे जीवा आणि नंदिनी हॉलमध्ये असतात. तर तेवढ्यात तिथे वेदांत हा आलेला असतो. नैनाताई आणि रेखाताई वेदांतला घेऊन येतात. वेदांत आलेला पाहून जीवा मात्र खूप खुश होतो. जीवा त्याला उचलून घेतो आणि अरे वा वेदांत तू आला असं म्हणून त्याला गोल गोल फिरवतो. त्याची खूप माया करतो. तर नंदिनी रेखाताई आणि नैनाताईंना म्हणतात, वेदांत कधी आला? त्याला काही झाले तर नाही ना? त्याला कोणी सोडले? असे बरेच प्रश्न रेखाताई आणि नैनाताईंना करते. तर रेखाताई नंदिनीला म्हणतात, वेदांत हा कालच आला आहे. त्याच्या डोळ्यावरती कोणीतरी पट्टी बांधली होती आणि त्याला घरासमोर एक खेळणी देऊन सोडले. तर नंदिनी नैनाताईंना म्हणते, वेदांतनी काही सांगितले का त्याला कुठे कोण घेऊन गेले होते ते? तर नैनाताई नंदिनीला म्हणतात, त्याला अजून वेदांत खूप लहान आहे. त्याला कोणी माणसं ओळखता येत नाही. पण त्याला कुठलीही हानी त्यांनी केली नाही. पण वेदांतला खेळणी देऊन एका रूममध्ये बंद केलं होते. तर जीवा नंदिनीला म्हणतो, अगं नंदिनी काळजी करू नकोस. आपला वेदांत सुखरूप घरी आला आहे ना? आता काळजी मिटली. तर रेखा आणि नंदिनीताई म्हणतात, वेदांतला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे. तो घाबरल्यामुळे त्याला थोडासा ताप आला आहे. असं म्हणून ते वेदांतला तिथून घेऊन जातात. पण नंदिनीची मात्र चिंता मिटलेली नसते. ती वेगळ्याच विचारामध्ये गुंगलेली असते. तर जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी काय झालं? तर नंदिनी रागाने रूममध्ये निघून जाते. तर इकडे पार्थ लॅपटॉपवरती काम करत असतो. तेवढ्या तिथे रम्या येते. रम्या पार्थला विचारते, काव्या कुठे आहे? त्यावर पार्थ असेल इथे कुठेतरी असं म्हणतो. तेवढ्यात तिथे काव्या बाहेर येते
आणि चल ग रम्या असं म्हणून निघणारच असते, तर पार्थ काव्याला विचारतो, नक्की तुम्ही कुठे जात आहेत? त्यावर काव्या पार्थला म्हणते, आम्ही कुठेही जाऊ, तुम्हाला काय करायचं आहे? त्यावर पार्थ काव्याला म्हणतो, मी सरळ साधा प्रश्न विचारला आहे, तुम्ही कुठे जात आहेत? आणि त्याचं मला अपेक्षित आहे तू पण सरळ साधं उत्तर द्यावं. त्यावर काव्या पार्थला म्हणते, आपल्यात देशमुख आता सरळ असं काहीच राहिलं नाही आणि मला जे हवं ते करणार आहे. आम्ही मॉलमध्ये जात आहोत. तर पार्थ अतिशय खुश होऊन म्हणतो, मी पण तुमच्यासोबत येणार आहे. तर काव्या खोटं नाटक करत म्हणते, तुमचं काय तिथे काम आहे? मी आणि रम्या जात आहोत ना, तर आम्ही दोघीच जाणार आहोत. हा काव्याचा आणि पार्थचा फक्त प्लॅन असतो रम्याचे खरे कारस्थान सगळ्यांसमोर आणण्यासाठी. तर दोघे एकमेकांना डोळा मारतात आणि तिथून निघून जातात. तर काव्य आणि पार्थने रम्याचे कारस्थान बाहेर आणण्यासाठी खूप मोठा आता गौप्यस्फोट करणार आहेत आणि खूप छान सुंदर प्लॅन केलेला असतो. तर इकडे नंदिनी मात्र काळजीत असते. तर जीवा नंदिनीला विचारतो, काय झालं नंदिनी? आता तर वेदांत आला आहे ना, आता तर हा टाईम सेलिब्रेट करण्याचा आहे, आता का काळजी करत आहेस? त्यावर नंदिनी जीवाला म्हणते, वेदांत घरी आला आहे, माझी काळजी मिटली आहे. तुम्हाला माहीत आहे त्या व्यक्तीचा जेव्हा कॉल आला होता तो घाबरला असणार आहे आणि त्यामुळेच वेदांतला त्यांनी परत पाठवून दिले हे नक्कीच आहे. पण ही गोष्ट तुमच्या लक्षात आली का? त्याला असे वाटले असेल, आपल्या तो धमकीला घाबरला असेल, कारण आपण त्याला म्हटलो होतो आम्ही वेदांतला शोधून काढूच आणि कुठल्याही आम्हाला मुळाशी खोल जायचं असेल तर आम्ही जाऊत. त्यामुळेच तो घाबरला असेल आणि वेदांतला त्यांनी आणून सोडला असेल. पण अजून एक चिंतेची बाब आहे, चंदन पाळणा घरातील एक मुलगा अजून पण सुखरूप घरी आलेला नाही आणि त्याचा शोध घ्यायला हवा. आणि अजून जर मुलं किडनॅप झालेली असतील तर हे आपण खात्रीनं सांगू शकत नाही ना, आपण कुणाची तरी पोलिसांची मदत घ्यायला हवी. त्यावर जीवासुद्धा नंदिनीला म्हणतो, नंदिनी तू म्हणत आहेस ते अगदी खरं आहे, माझा मित्र आहे, माझा क्लासमेट PSI, आम्ही 2012ला सोबत कॉलेजमध्ये होतो, अविनाश जाधव म्हणून. मी त्याला, आता त्याची पोस्टिंग गोरेगावमध्ये आहे, मी त्याला सर्व हा घडलेला प्रकार सांगतो आणि त्याची हेल्प घेतो. त्यावर नंदिनीसुद्धा हो म्हणते, आपण असंच करूया. तर जीवा नंदिनीला म्हणतो, तू खूप खूप ग्रेट आहेस आणि तू खरंच खूप छान काम करत आहे आणि हे काम आपण आपल्या होणाऱ्या बाळाला जर कळाले ते किती प्राऊड फील करेल ना, त्याचे आई बाबा कोण होते. तर जीवा मात्र नेहमीप्रमाणे हवेत उडत असतो. तर नंदिनी जीवाला म्हणते, हवेत उडणं कमी करा आणि पुढे आलेलं काम करा. तर जीवा निघून जातो. नंदिनी मात्र विचारात गुंगलेली असते, ती खूप काही खोलवर विचार करत असते. नंदिनी या प्रकरणाचा आत शोध आता लावूनच राहणार आहे. तर पुढील भागामध्ये कालच्या सांगितल्याप्रमाणे काव्य आता रम्याचं कारस्थान समोर आणते. काव्याने सनसनीत रम्याच्या कानाखाली दिलेली आहे आणि सर्व कारस्थान काळे बाजार रम्याचे काव्याने बाहेर आणलेले आहेत आणि आता तिने चांगलीच खरडपट्टी आणि सोबतच पार्थनी सुद्धा काव्याची साथ दिलेली आहे. आता रम्या काव्यापासून आणि पार्थपासून दूर जाणार का, त्यांचा नाच सोडणार का, हे पाहणंच खूपच रंजक ठरणार आहे. असंच रोजच्या नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल.